आम्ही मिस्टर अँड मिसेस धनवडे स्वागत करतो तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये। व्हिडिओला सुरुवात करण्याआधी पटकन आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा, म्हणजे पुढच्या व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल। तर मंडळी, आज आपण निघालोय पुण्याच्या गजबजाटातून थोडं शांततेकडे, एका अशा जागेकडे जिथे मनाला खऱ्या अर्थाने समाधान आणि शांती मिळते। त्या ठिकाणाचं नाव आहे रामदरा मंदिर। हे मंदिर पुण्यापासून अवघ्या 25 किलोमीटर अंतरावर आहे। एक दिवसाच्या ट्रिपसाठी हे सर्वोत्तम ठिकाण आहे। इथे येण्यासाठी PMPL बस किंवा प्रायव्हेट गाडीने तुम्ही येऊ शकता। मंदिराकडे जाण्यासाठी कुठेही अवघड वाट नसून रस्त्यात पक्ष्यांचा किलबिलाट, सुंदर हिरवीगार झाडे, गार वारा, मोकळं आकाश, अगदी परफेक्ट वातावरण आहे। चला तर मग जास्त वेळ न घालवता तुम्हाला मंदिराजवळ घेऊन जाते। आम्ही आता गाडी पार्क करून मंदिराच्या दिशेने चाललो आहोत। हे आहे मंदिराचे मुख्य प्रवेशद्वार। कमानीच्या आजूबाजूला खूप सारी झाडे आहेत। कमानीवर ओम नमो नारायणाय असे लिहिले आहे। पुढे आपण एंट्री करतो मंदिराच्या परिसरामध्ये। समोरचं शांत सरोवर आणि त्यामध्ये वसलेलं श्रीराम, लक्ष्मण आणि सीता मातेचं भव्य मंदिर खूपच मंत्रमुग्ध करणारे दृश्य आहे। प्रभू श्रीरामांनी त्यांच्या वनवास काळामध्ये या परिसरामध्ये काही काळ वास्तव्य केले होते। त्यांच्याच पदस्पर्शाने पावन झालेली ही भूमी आहे। पुढे गेल्यावर एका बाजूला असा एक मोठा हत्ती आहे। मंदिराच्या बाजूला ही मोठी झाडे आहे, जी या जागेला सावली आणि थंडावा देतात। पर्यटक या ठिकाणी या झाडांखाली वनभोजन देखील करण्यासाठी येतात। मंदिरात पाऊल टाकताच एक वेगळीच ऊर्जा आणि शांतता जाणवते। इथे या कमळातील खांबावर काही देवतांच्या मूर्ती कोरल्या आहेत। इथे आम्ही मंदिराच्या गाभाऱ्यात जात आहोत। मंदिरामध्ये आपल्याला शंकराची पिंड, श्रीराम, लक्ष्मण आणि सीता मातेचं दर्शन मिळते। मंदिरासमोरच हा भव्य असा नंदी आहे। गाभाऱ्यातील प्रत्येक खांबावर साधू संत व देवी देवतांच्या सुरेख मूर्ती कोरलेल्या आहेत। मंदिराच्या मागील बाजूसही असे काही चिन्हे कोरलेली आहेत। मंदिरांच्या भिंतीवर असे श्लोक लिहिलेले आहेत। दर्शन करून बाहेर आल्यावर आम्ही तलावात हे मोठे मासे पाहिले। खूप मासे आहेत या तलावामध्ये। मंदिराच्या बाजूने ही वाट जाते एका छोट्या पार्कमध्ये, जिथे असे हरणांचे स्टॅच्यू उभारले आहेत। पार्कमध्ये खूप मोठी वडाची झाडे आणि बसण्यासाठी ओटे, छोट्या झोपड्या आहेत। तलावाच्या बाजूने फिरण्यासाठी अशी एक पायवाट केली आहे। तलावामध्ये अशी काही बदके आणि कासव देखील आहेत। मंदिराच्या पाठीमागे असा एक ब्रिज बांधलेला आहे।
रामदरा फक्त धार्मिक स्थळ नाही तर निसर्गप्रेमींसाठी एक वरदान आहे। इथे पक्षी निरीक्षणासाठी बरेच लोक येतात। इथली शांतता, पक्ष्यांचा मंजूळ आवाज आणि गारवारा मनाला एक वेगळाच समाधान देऊन जातो। मंदिराच्या बाहेर तुम्हाला नाश्त्याची उत्तम सोय आहे। तर मित्रांनो, तुम्ही जर पुण्यात असाल किंवा आसपास राहत असाल तर एकदा रामदऱ्याला नक्की भेट द्या। निसर्ग, शांती, आध्यात्मिक अनुभव सगळं एकाच ठिकाणी। पुन्हा भेटूया पुढच्या ट्रिपमध्ये। तोपर्यंत जय श्रीराम।